पहिले शेतकरी कपाशीमध्ये राऊंड अप अर्थात ग्लायपोसेट 41% किंवा ग्लायपोसेट 54% मारायचे, परंतु त्याच्यामुळे काय व्हायचं, त्याची वाफ ही कपाशी पिकावर उडायची आणि त्याच्यामुळे कपाशी पिकावर स्कॉर्चिंग याचं, कपाशी पीक गुंगायचं. परंतु आता हा जो स्वीप पॉवर आहे याच्यामध्ये ग्लुफोसिनेट अमोनियम आहे, त्याच्यानंतर हे दिहात आहे याच्यामध्ये सुद्धा ग्लुफोसिनेट अमोनियम आहे. शक्यतो आपण ब्रँडेड कंपनीचं घेतलं पाहिजे, युपीएलचंच या असा आग्रह नाही. तुम्ही कुठल्याही ब्रँडेड कंपनीचं घेऊ शकता, त्याचे रिझल्ट चांगले येतात. कृषी केंद्रचालक हे स्वस्तामध्ये भेटतं म्हणून हे मस्त की मारतात, परंतु याच्यामध्ये कंटेंट जरी सारखा दाखवत असला तरी दोघांच्या रिझल्टमध्ये 100% फरक आहे. कपाशीमध्ये हे स्पर्शीजन्य नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाइड असल्यामुळे, स्पर्शीजन्य तणनाशक असल्यामुळं हे कपाशीच्या पानावर उलटं तर फक्त पानच जाळतं, बाकी त्याचा डॅमेज होऊ देत नाही आणि तण म्हणजे पूर्ण भुऱ्याच उडवतं. 4-5-6 दिवसामध्ये तुम्हाला 1 नंबर तणाचा रिझल्ट मिळतो. त्यामुळे स्वीप पॉवर असेल किंवा एदेहात असेल, अर्थात काय ग्लुफोसिनेट अमोनियम घटक असलेलं ब्रँडेड कंपनीचं तणनाशक कपाशीमध्ये आपण वापरू शकतो.